इराण इस्रायल युद्धात एक नवा आणि ताजा प्रश्न असा आहे की नेतन्याहूंचं काय झालं, म्हणजे नेतन्याहू जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झालाय. आणि असा प्रश्न विचारण्याचं कारण आहे 3 व्हिडिओ. यातला पहिला व्हिडिओ आहे नेतन्याहू तेल अवीवमधल्या एका घटनास्थळाची पाहणी करतानाचा. दुसरा व्हिडिओ आहे नेतन्याहू भाषण करताना त्यांच्या हाताला 6 बोटं आहेत. आणि तिसरा व्हिडिओ आहे तो नेतन्याहू यांचा कॅफेमधला एक व्हिडिओ आहे. या 3 व्हिडिओवरनं या चर्चेला आणखीनच उधाण आलं आणि एक चौथा अँगल सुद्धा यात आहे, तो म्हणजे या व्हिडिओबद्दल ग्रोकनं दिलेलं मत. ग्रोकच्या मते नेतन्याहू यांचे व्हिडिओ कोणते खरे आहेत आणि कोणते खोटे आहेत, आणि त्यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे की नेतन्याहू जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झालाय. आपण पाहूयात एक सविस्तर रिपोर्ट. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचं काय झालंय? नेतन्याहू जिवंत की ठार? नेतन्याहूंचा नवा व्हिडिओ समोर, पण ग्रोक म्हणतो व्हिडिओ फेक. अमेरिका, इस्रायल आणि इराण या 3 देशांच्या युद्धात पहिला मोहरा ठार झाला, तो म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी. खामेनींच्या खात्म्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू सुद्धा इराणच्या हल्ल्यात ठार झालेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या सगळ्याची चर्चा कुठून सुरू झाली तर आंतरराष्ट्रीय वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराच्या लाईव्ह रिपोर्टिंग पासून. इराणनं हल्ला केलेल्या इस्रायलमधल्या घटनास्थळावरून देशोदेशीच्या पत्रकारांचं थेट रिपोर्टिंग सुरू होतं. त्याचवेळी त्या ठिकाणी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पोहोचले. त्यानंतर नेतन्याहूंचा ठाव ठिकाणा इराणला कळला आणि इराणनं हल्ला करून नेतन्याहूंचा खात्मा केल्याची चर्चा सुरू झाली. एवढंच नव्हे तर नेतन्याहूंचा ठाव ठिकाणा उघड करणाऱ्या संबंधित पत्रकाराला इस्रायलमध्ये अटक झाल्याची अफवाही पसरली. नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असतानाच नेतन्याहूंचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. नेतन्याहू यांचा गेल्या आठवड्यातला हा व्हिडिओ आहे. नेतन्याहू हे इस्रायलच्या सुरक्षेबद्दल या व्हिडिओमध्ये बोलतायत. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू यांच्या उजव्या हाताला 6 बोटं असल्यासारखं दिसत होतं आणि त्यामुळेच नेतन्याहूंचा हा फेक व्हिडिओ आहे. नेतन्याहू ठार झालेत अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. नेतन्याहूंचा हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचं बहुतांश सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं आहे. पण नेतन्याहू यांचा हा व्हिडिओ फेक नाही आहे, तो व्हिडिओ खरा असल्याचं ग्रोकनं म्हटलं होतं. नेतन्याहूंच्या या व्हिडिओबद्दल ग्रोक काय म्हणतोय पहा. नेतन्याहूंना बहुतेक लोकांना असतात तशीच 5 बोटं नेतन्याहूंना सुद्धा आहेत. नेतन्याहूंच्या बोटाच्या अँगलमुळे संभ्रम निर्माण झालाय. नेतन्याहूंच्या या 6 बोटांच्या व्हिडिओमुळे संभ्रम प्रचंड वाढला. नेतन्याहूंचं नेमकं काय झालंय याबद्दल सगळं जग संभ्रमात असताना नेतन्याहू यांनी रविवारी स्वतःचा कॉफी शॉपमधला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये नेतन्याहू एका कॉफी शॉपमध्ये दिसतायत. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू म्हणतायत, आय एम डाईंग फॉर कॉफी, म्हणजेच मी कॉफी पिण्यासाठी अक्षरशः मरतोय. मी माझ्या लोकांसाठी अक्षरशः वेडा आहे. तुम्हाला माझ्या हाताची बोटं मोजायची आहेत का? मोजा माझ्या हाताची बोटं. असं म्हणत नेतन्याहूंनी हाताची बोटं दाखवली आहेत आणि अर्थातच आपण जिवंत आहोत हेच दाखवण्यासाठी नेतन्याहूंनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. मात्र आता पुन्हा या व्हिडिओमध्ये ट्विस्ट आलाय, कारण ग्रोक म्हणतोय की नेतन्याहूंचा कॉफी शॉपमधला हा व्हिडिओ म्हणजे डीप फेक व्हिडिओ आहे. ग्रोक म्हणतोय नेतन्याहूंचा हा व्हिडिओ खरा नाही आहे, हा AI जनरेटेड डीप फेक व्हिडिओ आहे. या व्हिडिओतली कॉफी किती स्थिर आहे, नेतन्याहूंचं बोलणं आणि ओठांची हालचाल सुसंगत नाही आहे, असंही ग्रोक म्हणतोय. नेतन्याहूंचा हा व्हिडिओ फेक असल्याचं जरी ग्रोक म्हणत असला तरी नेतन्याहूंचा हा कॅफेमधला कॉफी पितानाचा व्हिडिओ AI जनरेटेड नसल्याचं इस्रायलचे भारतातले राजदूत रेवेन अझहर यांनी म्हटलंय. Yes, this video at the cafe is not AI fabricated. So, yes, this video at the cafe is not AI fabricated. So.
नेतन्याहूंच्या या व्हिडिओला ग्रोकनं AI जनरेटेड डीप फेक व्हिडिओ असल्याचं ठरवल्यानं एकच खळबळ उडाली आहे आणि नेतन्याहू जिवंत आहेत की ठार झालेत याचा संभ्रम आणखीनच वाढला आहे. आतापर्यंत युद्ध जमिनीवर, पाण्यात किंवा आकाशातून लढली जात होती, पण आता युद्धात शत्रूला चकवा देणारं नवं अस्त्र आलंय. त्याचं नाव आहे AI. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.